उद्धव ठाकरेंच्या हस्ते फेरोडो कंपनीच्या कामगारांना धनादेश वाटप सुरू आहे। फेरोडो कंपनीच्या 1110 कामगारांना धनादेश वाटप सध्या उद्धव ठाकरे करतायत। कामगारांच्या महागाई भत्त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती। 2006 ला कंपनी बंद झाल्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदू आंबोलकर यांनी पुढाकार घेत या कामगारांना आपला हक्क मिळवून दिलेला आहे। तर आपण ही दृश्य बघतोय मातोश्रीवर। सध्या उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फेरोडो कंपनीच्या कामगारांना हा धनादेश वाटप केला जातोय। फेरोडो कंपनीच्या 1110 कामगारांना धनादेश वाटप सध्या केलं जात आहे, कारण कामगारांच्या महागाई भत्त्यासाठी न्यायालयीन लढाई सध्या सुरू होते आणि 2006 ला कंपनी बंद झाल्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदू आंबोलकर यांनी पुढाकार घेत या कामगारांना आपला हक्क मिळवून आता दिलेला आहे। आणि त्यानंतरच मातोश्रीवर आज यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या कामगारांना धनादेश सुपूर्द केला जातोय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते। शिवसेनेचे माजी महापौर देखील त्यांच्या सोबत असलेले आपण बघतोय। फेरोडो कंपनीच्या संदर्भातली न्यायालयीन लढाई सुरू होती आणि ती शिवसेनेनं जिंकलेली आहे। आणि त्यानंतर आता या कामगारांना धनादेश वाटप केला जातोय। 1110 कामगारांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम